चहा पाणी नाश्ता आणि तर झालं बघा. तर बघा या आम्हाला टाकी पाणी भरायला असते. आम्हाला नाही बा पाण्याची ती तारांबळ. तुमच्या इकडे आहे का तारांबळ सांगा. 24 तास पाणी. बघा ही नारळाचं झाड आपलं म्हणजे मालकाचं. तर याला अशी नारळ लागली ती. तुम्हाला इथलं काही दिसणार नाही ते, तुम्हाला दाखवते. पण आपल्या आधी हे तर आळूची पानं आहे ते, तर आपण सारखं नेहमी करत असतो आळूची पानं. अक्का कसं काय आहे ते. तरी सगळी जळली होती बघा आळूची पानं. आणि ती पाण्याला ती तास आहे त्या खाली, त्यामुळे कपड्याचं घाणीचं पाणी बिनी काय जात नाही. चांगलं पाणी स्वच्छ आहे. युवतीचं तळ म्हणून लय मोठं लठ आहे, तिथनं पाणी येत आहे. तर इथं डीपी आहे. तर आपण लेकरं बिकरं इकडं काही येऊ देत नाही डीपी करते. लगेचच आपलं हे नारळाचं झाड. तर नारळाला नारळ बघा लागले ती का लय लागते ती गसच्या गस. पण आता तुम्हाला दिसणार नाही तर. आणि नारळ पडते ते बी किती बी लय पडते नारळ. तर काल नेलं पोराला दवाखान्यात. आज अजून काय बरं वाटलं नाही. तर तुम्हाला एवढं ह्या पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज श्रावणी पोळा, आज शेवट. आजचे दिवसच मटण बिटन. आज पोळ्या खायचं, संध्याकाळी मटण खायचं, परत ही खायचं. तर आमच्या इथलं वातावरण असं आहे बघा. नाही का, इकडं डिप्पी, इकडं नारळ, इकडं टाकी कपडे धुवायला. तर इकडं लगेच रोड का भट्टी. तर इकडं लगेच केळी आहे का. तर लय करमत येतं एकटंच घर असून. काही भीती नाही काय नाही. चला गावाकडे काय जाऊन मी गावाकडे जाऊ काय का होत आता. आज बैल पोळ्याचं. बैल पोळा आपल्यात काय गुरु आहे ती वय कुणाची तर घ्यायची. हा. तेवढा मजा टाइमपास होती या बैल पोळ्याची. आणि काम तरी आहे का. काम उगाच नाही पण फिरायचं. बैल पोळा आज बघायला मजा असते ग. येशीत बैल ही तामायला आहे. मग आता हे तर बी असेलच की. बारक्या पण हे येशीत ना फोडला की गोळा करायचो. आता मोठं झालं म्हणल्यावर बघायला ही मजा येते. बैल हे पळवायला. मग आता आपण इकडे जगायला आलो म्हणलं इकडलं बघायचं. आहेत की बैल त्या पाटलाची. पण आपल्या गावातले बैल ते नाही. ह्या गावात सगळी जनावरच आहे ती सगळी बैल. ती तर मजा असते बघायला. बघू आता गेलो गावाकडे गेलो तर व्हिडिओ करतो. इथं असलं तर इथला करू. इथलं त्यांची बैल का. इथनं सगळी बैलच आहे ती. सगळे शेतकरीच आहे ती की. इथं तळ्याचं पाणी असल्यामुळे येऊ तिच्या. जाऊ मग इकडं आपण गावात तर बघू. आज बैल पोळ्याच्या काय करते या पोळ्या आज करते काय. मग आता उद्या टाकायचं. कराय. उद्या शनिवार आहे, खात नाही ती. उद्या करू की संध्याकाळी. आता पोळ्या खायच्या. राधा यायचे ते, पोरं यायचे ते, भाऊजी यायचे ते. बर बर. तर आता आणली बैल आणू ग तसली 2 नकली आणता का चिखलाची बनवता. चिखलाची असते ती बैल. मग आपल्या इकडे दशीवर आहे ती की चिखलं. आई ती बनलेली असते ती गावात बैल. सरजा राजा. दादा या आता आपला हे काही आपलं कसं बाळ झोपलंय. ही बाळ का नाही जलमल्यापासून किडकच आहे बघा. लय पैसे घालायला चाललंय म्हणजे लय आजपर्यंत. ह्याच्यासाठी तर आम्ही भटीवर आहे. बघू बाळा हो का आहे का अंगठा काढ बाळा. तर मरणाचं तापलंय. औषधं पाजले ते दाखवा औषध. तर एक नाही बाटली दिली त्याला. 6 बाटल्या आहेत त्या. गोळ्याचं 2 पाकिट आहे ते. दाखवा बाटली घ्या तर. तर अजून बी तापलेलंच आहे. आजारी पडलं म्हणजे असं चांगलं दिसायला लागलं का असं आजारीच पडतं. तर काय एवढं मोठं गटुड आहे त्याचं. तर तुम्हाला दाखवते मी. जब्बाना मरणाचं तापलं या. दाखवा मोबाईल. तर तुम्हाला दाखवते खाली दाखव. तर ही याला काय
काय म्हणते अँटीबायोटिक आहे का नाही हे. परत ही गोळ्याचं पाकिट सांग सकाळी, कारण काही गोळी कसली जे माहिती आहे त्याला झटका येते ते, तर ही झटक्यावरली गोळी हो काय. हे ताप ही 2 आहे का. परत ही आणि ही अँटीबायोटिक असते आणि ही ती गोळी झटक्यावरले, कारण का त्याला लई ताप आल्यावर झटका येतो. त्याच्यामुळं आतापर्यंत त्याला 5-6 लाख तर गेले तर असल्या कामावर बरं का, काय आपल्याला जमीन नाही जमलं नाही ना काय नाही. त्याच्यामुळे हे असं घे उचल का ह्यांना दवाखान्यात घालव, घे उचल की ह्यांना दवाखान्यात घालव. तर काल ती डॉक्टर म्हणला बरं झालं पड्डीसनं आणला तुम्ही, नाही तर त्याला झटका येण्याची शक्यताच होती. तर आम्हाला सरांचा फोन आला का आम्ही लगेच गेलो आणि त्याला घेऊन आलो. पड्डीसनं गाडी घेतली तर तिथं आम्हाला 3 वाजल्या. ती म्हणलं तुम्ही काय जाऊ नका इथनं. ते म्हणलं डॉक्टर की तुम्ही जाऊ नका इथनं, त्याला कधी बी झटका येऊ शकतो या. मग तिथंच थांबलो. मग जाऊ त्या ताप नेवला त्याने पटापटा सगळी औषधं गोळ्या ती सगळी दिली. मग 2 तास थांबलो तिथं. मग 2 इंजेक्शन दिली आणि मग आलो. तरी उसर 4 वाजले आम्हाला. 11 वाजता दवाखान्यात नेलेल्या. सरांना म्हणलं पड्डीसनं त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणलं, नाहीतर झटका तर आला तर 3 दिवस ॲडमिट व्हावं लागतंय. काय माहिती त्या अंगाला सगळ्या तापच येत नाही, नुसतं डोक्यालाच येते. जलमल्या म्हणजे लय खर्च लयच. राहिल्या बी बसणं खर्च होता, जलमल्यावर बी खर्च होता, जलमल्यावर बी काचत ठेवला होता. आणि आता म्हणलं कुठं तर जातंय शाळेत झालंय चांगलं. तर गेल्या 15 दिवसातच आजारी पडला होता, तवर आतून आजारी पडलाय. तर असं किती दिवस आहे काय माहिती आता. तर तुमच्याकडे इलाज काय असला झटक्यावरला तर नेमकं सांगा मला. बा आता कसं वाटतंय रे? भारी वाटतंय ना. तर नुसता इस्त्याने तापलाय बघा. नाहीतर असलं कुठलं शांत बसायला, इकडं कडा 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 तिकडं कडा 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 नुसतं किती बी कडा कडाच करणार. तर त्या दिवशी इथं भरताना इथं काहीतरी चावलं होतं. तर आज यायचे तर राहत आहे त्यांचं काहीतरी जायचे ते कुठंतरी. तर म्हणल्या मी पोरं सोडते इथं आणि मी जाते. मी म्हणलं बरं जावा मग सोडा, सण सुद्धा आज खावा. तर मग करते मी पोळ्या ती आज. तर तुम्हाला नक्कीच दाखवेन मी पोळ्या ती कशा केलेल्या ते. तर चला बाय.